दगड उचलून सालदार ठरविण्याची परंपरा कालबाह्य होऊन युवक शक्ती प्रदर्शन आणि मनोरंजनासाठी उचलू लागले दगड. दगड उचलणाऱ्या युवकाच्या ट्रॉफी व पुष्पहार देऊन केला सन्मान. अक्षय तृतीया निमित्त नंदुरबार शहरात पारंपरिक पद्धतीने सालदार निवडण्याची प्रथा होती, मात्र ही परंपरा कालांतराने कालबाह्य झाली. सध्या अक्षय तृतीया निमित्त शहरातील माळीवाडा परिसरात युवक दगड उचलतात फक्त शक्ती प्रदर्शन आणि मनोरंजनासाठी. शेतमजुरीसाठी वर्षभर काम करणाऱ्या सालदाराची नेमणूक या दिवशी केली जात होती. या निवडीची पद्धतही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण होती. जो व्यक्ती सर्वात जड दगड उचलतो त्यालाच सालदार म्हणून निवडले जात होते. यामध्ये ताकद, सहनशक्ती आणि मेहनतीची कसोटी पाहिली जात होती. सालदार ठरविण्यासाठी दगड उचलले जात होते, मात्र यंदापासून जे युवक हे दगड उचलून दाखवतील त्यांचा सन्मान केला जाईल असे ठरविण्यात आले. येथील सामाजिक कार्यकर्ते माणिक माळी यांनी ट्रॉफी देऊन या 5-6 तरुणांचा सन्मान केला. यावेळी नगरसेवक व माळी समाज अध्यक्ष आनंद माळी, सामाजिक कार्यकर्ते माणिक माळी, लक्ष्मण माळी, निंबा माळी, बाबूलाल माळी, शिवाजी माळी, जगन्नाथ माळी, अरुण सोनार, पन्या होलर, दिनेश ठाकरे व परिसरातील नागरिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह वाढवला. परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. आज या खजिना सहनसेवा या नंदुरबार शहरमा माळेवाडा परिसरमा या आधुनिक ज्या शेतकरी होतात, आधुनिक जे वस्तू होती शेतीमध्ये जे आपण नेहमी आपण बैलगाडा वगैरे नांगर वखर आणि परंपरातील आडे सालदारकी ठरे या जुना लोके ज्या होतात, ज्यांनी जो दगडा उठला 1 क्विंटल 1.25 क्विंटल जो दगडा जो होता जो उठले तो खरा पक्का सालदार आहे. परंतु आता तसं काय साहित्य काय राहिलेलं नाहीये. आता सर्व आधुनिक वस्तू ही झाली शेतेसमा आणि जो दगडा उठले त्याला साल प्रमाणे ठरायात वर्षानं साल आहे. त्याला 2 क्विंटल तांदूळ 2 क्विंटल गहू 1.5 क्विंटल ज्वारी 1.5 क्विंटल बाजरी असं त्याला मोबदला मिळे आणि बाकी थोडाफार मानधन पैसा मिळेल. परंतु जो जुना लोकांची परंपरा ही ती चालली होती. जवळपास मी 30 ते 35 वर्षापासून कार्यक्रम आम्ही माळेवाडा परिसरातील सर्व आजी माजी नगरसेवक तथा मी स्वतः माणिक माळी कार्यक्रम परंपरा मी टीका ठेवलाय भाऊ मैसेन शक्ती परिसर कार्यक्रम एक मनोरंजन मनीषा कार्यक्रम आपण माळेवाडा परिसरात राबवतात भाऊ.